हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो खांडववनाक वचून खांडववन दहन कोरनो अग्निक आहुती दिलेले ते प्रकाणी पळलेले. कृष्णार्जुन सत्यभामा सुभद्रेकनी घेऊन सेवकांक घेऊन खांडववनाक विहाराक तिरवतना तई कृष्णार्जुन एककडीन बैसून शिलीची त्यावेळार अग्नी ब्राह्मण रूपारी येऊन म्हाका पोट्टा खावचे जाव का म्हण कडेरी कसं जाव का तुका म्हण म्हणटना हांव अग्नी या खांडव वनची मिगेल आहार म्हाका तेंच जाव का म्हणटा आनी सांगतरस त्यांनी पुढे देवतेंक अग्नीन हबीस होरून दिवचे. तांतू कसं सांगला म्हळ्यार बहु याग कोरनु महाभारतांतू बहु याग कोरनु अग्निक निरंतर आहुती दिलेली कुण पचनशक्ती कुंठित जल्लाम जलारी तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताची अग्नीन देवतेक हबीस वर्तना ताणे बदलाक प्रयाज अनुयाज ते आहुती मक्का जावका म्हण सांगून ताण निमगेलेल काही म्हळ्यारी यागांतू समित तनुनपात इट्ट बरही स्वाहाकार अशी 5 नमुनेचे प्रयाज म्हणून म्हणलेले आज आहुती दिवचे आसा. त्या मेळारी ताणे एक हांगा अग्नीन देवतेन गेला की तांगेले कसं की आहुती तांकां मेळची ती म्हाकाय जावका म्हणून म्हणली पळय न्ही जावन प्रयाज अनुयाज आहुतीक अग्नीची देवतेन ताका वर दिलेले. अनेक कसं म्हणून म्हळ्यार अनेक विचार पयरे आमी महाभारतांत पळयलेलोची. श्वेतकमळ रायो निरंतर याग करता रतविजांक पूर जावन गेले काही आनी तुगेले यागांत आमी पौरोहित्य करनाची म्हणून कडेरी रायो तपस करता ईश्वराक तपस्यान वलसायता आनी ईश्वराला आदेशावरीची 12 वर्ष काल अग्निचयन म्हणून म्हणले एक याग वसोरधारा म्हणून म्हणले आज्यधारा म्हळ्यार 12 वर्ष पर्यंत निरंतर तूप घालून यज्ञ ते तिथले आज्यधारा 12 वर्ष 12 वर्ष पर्यंत निरंतर आज्य तूप खाऊन अग्नी अंचाण ताणे तेव्हाही कसं की सकड 2 नमुनेचे ते प्रयाज अनुयाज आहुती ताका जावका म्हणून एक आपसो वार्थ दाखयल्यावर जालें म्हणून देवतेन ताका शापय दिले. ताका जीर्ण रोग जाले. कडेरी ब्रह्माले म्हणाल तो अशी म्हाका पचन शक्तीची गेल्ला कसं करचें म्हण तूं खांडवन मन भक्षण करी म्हण इतका म्हळ्यार खांडव म्हणलेले एक रान पुढे दैत्यांक गेले नगर जावन आशिल्ले थंय तुवेंची पुढे देवतेन ते दैत्याल नगर लासूका म्हळें तुगे तांगेले अपेक्षेर तूं लासून घालेले आतां थंय रान जाला ते दैत्याल नगर आशिल्लें तर रान जाला थंय कितले की मृग पक्षी मागीर कितले की सकडी म्हणटात न्हय एक अजीर्ण नाश करचे तसले सस्य रूख सकडेच न्हय पुरे भक्षण केलें म्हणजे तुगेले ते अजीर्ण रोग अजिर्ती म्हूण सांगला ते गुण जाता म्हण
कडे तो सांगता ते कांडव वन तेदन इंद्रालय केदन केदन हो तई लासो म्हणून वत्त पळय तेदना त्या खावच्या म्हणून वत्त पळय तेदन इंद्र पावस हाडयता तशें तो सांगता म्हाका विघ्न जाता इंद्राल निमती म्हणून अर्जुनाले कृष्णाले सांगता तुम्ही म्हाका सहाय करता म्हणून अर्जुन म्हणटा की म्हाका एक हांव कसले घेवन येनी भोंवच्या म्हणून येयलो तशें म्हाका एक चांगरतू एक धनुसू आनी बाणसूची बतळिगा ते मेळ्ळी म्हणजे इंद्राक हांव युद्ध करून चलचयता ताजे पशी ताजे पशी फुडें अग्नी 7 पंत ताणें प्रयत्न करूनय ताका लासूचे जैनी थंय इंद्रान ते वन रक्षण करचें विशेश जावन कसो लेख म्हळ्यार तक्षक म्हणल नागू तागेलो कुटुंबा वटो आशिल्लो तक्षक म्हणल नागू इंद्राल फ्रेंड तो तशें जावन इंद्रान ते तक्षक नागाक थंय तागेले हांगा आश्रय दिवन तागेले रान ते थंय तशें जावन आतां तो ब्रह्माले निमगून कसो करता म्हणून कृष्णार्जुनाले आयला तो कडेरी अर्जुन सांगतात न्हू नर आवेश तागेल्या आंगांतू मात्र न्ही अर्जुनान म्हणलें हांव तुका अन्नदान करता म्हळ्यार तुका तुगेलो आहार हांव दिता म्हणून प्रतिज्ञा केला अंचाण कृष्ण तागेली प्रेरणा कळ्ळें पळय हंगे आमी विशेषत पळोवक अग्नी इंद्राल विरोध ताका ताजी परिहाराक अर्जुनालेची एक अर्जुनाकाची तो अर्जुन कोण इंद्रालो अंश न्हू अर्जुनाक निमगीत तो तशी जबो ब्राह्मणांक अन्नदान करचें म्हळ्यार भारी पुण्या काम अग्नी देवतल्यान तो ब्राह्मण तो आतां ब्राह्मणाला वेश घालून वयला म्हणटना अर्जुना दिसता हांव उतर दिला हाका अन्नदान करता म्हण आतां इंद्राला युद्ध करून जाल्यार हाका अन्नदान दिवका म्हूण तशी लेखला न्हू तो जाल्यार कृष्णान सांगू वचनमे ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया आम्ही हांग पुरी लेखचे कसं नाही आम्ही करचे आमगेल निमती जेवचे ये अर्जुनान इलेकुना कसं नाही खांडव वन दहन मिगेल निमती जेले इंद्रान मिगेल निमती इंद्राक मिगेल तर रब्बु जैनी अग्निक मिगेल निमती आहुती मेली कसले निमगुचना लेकुना अर्जुनान इता म्हळ्यार गीतेन तू कृष्णान सांगोस कसं नाही म्हणून म्हळ्यार ईश्वर म्हळ्यार परमात्मा तोच कृष्ण स्वयं सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति तांगेल्या हृदयांत तो राबता आणि कसं करता सर्वभूतांनी मायया यंत्रारूढांनी भ्रामयन सर्व जीवांक तागेल मायेन कसं करता यंत्रारूढांनी एक यंत्र कशी स्विच घालले कुठला घुंत पडला तशी तर रस्ता बदन मे आता आम्ही पुरे येद्रा दिसचे कर्म सकाळी म्हणा बाह्यंग म्हणटा इंद्रिय आजीन करचे कर्म आम्ही करचे म्हणून जाल्यार आमगेले भितरी उसिराटो जाता जीर्णक्रिया जाता रक्त परिचलन जाता हे पुरी कोण करता येद्रा हातान आम्ही हात घालून नरनरा रगत पेटोवचे जेवो हातान शिव वारे घेवचे न्ही न्हू त्या परी अयाचित जावन तरस्त न्हय ते कोण करता ताचे खातीर ब्राह्मयन सर्वभूतांनी यंत्रारूढांनी माया सर्व करतलो परमात्मूची म्हूण तशी हांगा परमात्मान करोवचे अर्जुनान निमित्त जावन करचे तितलेची हांगा कृष्णाले अर्जुनाक गोतस म्हाका कृष्णाल सहाय ना नतला री मिजान कसले करू जायना म्हण अग्निकय त्या गोतस तशें जावन अग्नी कृष्णा लागीं वचून निमगिता मागीर बद्री नारायणाला वता तागे लागीं सुदर्शन चक्र घेवन येवन कृष्णा दिता म्हळ्यार कृष्णा न्ही म्हणून म्हाका ह्या युद्ध जावका म्हण कृष्णाक बद्री नारायण म्हळ्यार दुसरो कोणय न्ही कृष्णूची तागेले आयुधान ताका दितरस आजी पशी पुढे गोमंता पर्वतान तुची कृष्णाला आता सुदर्शन चक्र ही निवे आता वापास भक्तीन अग्नीन हाण तेंची दिला म्हण तशी आता गांडीव धनुस वरुणाला घेवन येवन अर्जुना दिले गंडीव धनुस्सु मात्र न्ही अक्षय तुणीर दोन्ही बतळिका कितली बाण कळ्ळेर तांचो अक्षय जावन येतर आसता मागीर चंदेक रथ ताण रथ जाय म्हळ्यार न्हय धवे श्वेत हय म्हळ्यार धव घोडा सुचे एक लायक रथ हाण दिला तो रथ विश्वकर्मान निर्माण केलेले चंद्रान राक्षसांगेल वटू युद्ध करतना त्या रथार चडलेलो म्हूण तशी
जलरी तज्वेर कपी ध्वज कपी चिन्ह आसन में म्हळ्यारी त्या रामचंद्रानं युद्ध करतना रामचंद्राला ध्वजारी हनुमंत बशिलो इंद्रान ते रथू मातलीक सारथी कोरून पेटईल पळय त्या रथूची रावणाला ಒಟ್ಟು युद्ध करताना ಬಳಸಿಲ್ಲ नवे त्यांची रथ आता अर्जुनाक कतीर वरुणान पेटवून दिलेलं म्हणून लेक्को येतं तशी जेव्हा आता खांडव वन दहन करता कशी म्हण अर्जुन इंद्रान पावस पडेना नशी पावस पडेल रे वली जैना नशी 12 योजन विस्तार जावन सोल एक शरपंजरशी केला की शरपंजर म्हळ्यार बाणानच एक पंजरशी ओणतशी कशी म्हळ्यार बाणा एडे दुखून उद्दात तेंबो तेंबोय पडीश ना तितले लगी 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 कितले चंद तागेले एक कौशल्य चापर पडे हाताचे तश केला अग्नी कुडलेची ज्वाल तागेले घाल नो सगळे रान खतरस इंद्र ताक कस जाता रान भक्षण करून वापस पावस पडयसीत पावस पडयसीत म्हळ्यार कसले जायना पावस भितर येयना इदा म्हळ्यार अर्जुनान बाणा पंजर केला न्हय तो कसं करता म्हण एक रुक्का गात्राचे थोर तेंब ये पावसा धारस पळय एकक कीटी एकक रुक्काचे कांडस न्हू तितून थोर कीटी घालतके त्या कीटी फोर्सार पडतनाची कस रूख असल्यार कुटकू जाव का कंचे रुक्का माडनी केला ये अर्जुनाल बाण तितली शक्ती आसूची दिकून तेदा नाही कांय जायनी म्हूण म्हणटाची निचावन कसं कसो इंद्राक कसले तांगेल वयर कोपना अग्नील वयर कसले कोपना ताका खांडव वन दहन जेवचन जी त्यामुळे तागेले तक्षक थंय आस म्हणून एकत्र तश चावन अग्नीक नाश करचे खातीर इंद्रान तशी केलेले नाही तागेले मनांत खांडव मन दहन राबोवचे खातीर म्हूण सांगून एक मनांत आशिल्ले जाल्यार कृष्ण अर्जुन कसं करताची हे पावस सगळोची तांगेल अस्त्र शस्त्रान रबयताची आणि इंद्राल ಒಟ್ಟು ಹೋರಾಟ करतात ना युद्ध करतात ना इंद्र पराजित जालो हांगा इंद्राक पूतू जाता कोण अर्जुन अर्ध ताका हो मिगेल पूतू इतले समर्थ म्हूण सांगून बारीक खुशी जलकय ताका तशी मागिरी ताका एक मागिरी इंद्रालनी आगेले अर्जुनाल मध्ये मस्त कसले कर जेवच्यान जमळ खत्री एका शरीरमाणी जाता तुगेल मित्र तक्षको खांडव बनाना कुरुक्षेत्रा चमकला म्हणून जाता पळय त्या वेळार अर्जुन इंद्र पावस मागशे घेता म्हणून इतली काणी आम्ही पळयला तशी आत्ता त्या अंत भितरी खांडववन दहनांतू अविच्छिन्न जावन खांडववन 15 दीस पर्यंत लासून घाला कितले होडशील पळया तशी कडेरी वैशंपायन सांगताची खांडववन आसूचे अश्वसेन मयू आणि 4 शार्ंग पक्षी त्यांनी मांद्रे अग्निक बली जायनीची म्हणून अश्वसेना कशी वांचे येईल म्हणून आम्ही पळयला मयासुरू तो शरण येवन ताणें तो तागेल जीव वांचून घेतले 4 शार्ंग पक्षीचे विशय येईल न्हय कडेरी वैशंपायनान सांगतना हे शार्ंग पक्षी बांधलीची कशी म्हणून सांगन न्हय ताजे खातीर जनमेजे वैशंपायनाले निमगिता किमर्थम शार्ंगकानग्निः न ददाह तथागते तस्मिन् वने दह्यमाने ब्रह्मण्ये तत् प्रचक्ष्व मे हे वैशंपायन मुनी खांडववन त्या मठाचे 15 दीस पर्यंत विच्छिन्न जावन लासून घालता रस्ता नाही ते 4 शार्ंग पक्षीक भस्म जायनी इत्याक म्हणटरस अश्वसेन मय अंकपरे दहन करनी त्या कारण कसं म्हणून तुम्ही सांगला जाल्यार शार्ंग पक्षी चुकोन घेवच्या कारण कसं म्हणून तुम्ही सांगनी न्हय अश्वसेन आणि मय चुकोन घेतील पशी ते 4 सनसन शार्ंग पक्षी चुकोन घेतिले अग्निज्वाले दुखून लासून शिवांतील म्हाका आश्चर्य दिसता ते 4 पण सनसन सनसन पक्षी होते बे शार्ंग पक्षी म्हळ्यार बारी सन्न ते शिवांतली म्हणून सांगता म्हणून सांगता म्हणून म्हणतो पुढे मंदपाल म्हणलेकडे महर्षी सकल शास्त्र पारंगत तो महाऋषी इवयतो धर्मज्ञो श्रेष्ठ म्हणून नाव पवयलं म्हण कशी ऊर्ध्व रेतस्क म्हणून म्हणताची ऊर्ध्व रेतस्क म्हणून म्हळ्यार मरडी कोण गेन तो नैष्टिक ब्रह्मचारी
म्हळ्यार नैष्टिक ब्रह्मचार न्ही ताका जितेंद्रियत्व आशिल्लें. तशी सदा सर्वदा स्वाध्याय करता रसूचे आनी कठीण तपस्या करता. कडेर म्हणटना तो शरीर परित्याग करून पितृलोकांत चमकलो. पितृलोकांतू जाय जाल्यार चांग काम केलेलें जेन्ना कसकस सकड फल मेळटा म्हणूस तें कसलें मेळ्ळें की ताका. तेदन ताणें यमधर्माले ओट्ट वचूचें देवतेंक निमगेल खंय. हांव कितली की तपस्या केला ताजे फलान जाल्यार म्हाका अनेकानेक पुण्य लोक लब्भी जावका ते परे म्हाका कसलें मेळना. हांव कसो कर्म लोप केल्लें म्हणून म्हणटना तो सांगता की हे ब्राह्मणा, मनुष्य जन्मा येतनाची प्रपंचांत तीन रण घेवन येताची. एक कसं म्हळ्यार ब्रह्मचर्य पालन करता, वेदाध्ययन करता, ऋषी ऋण पावका, यज्ञ यागादी करून देव ऋण पावका, संतान पावन पितृ ऋण पावका. तूं तपस्वी वै यज्ञ करला तुवें, तूं सुरवेचे 2 ऋण खंयचे ऋषी ऋण आनी देव ऋण तुवें तांतूं दुखून तूं विमुक्त जाल्यार तुका चेडूवांनी जायनीत न्हय, वाडीकांनी जायन न्हय. तेच्यान पितृ ऋण तुका पितृ ऋणा दुखून मुक्ती मेळ्ळी. तेच्यान तुका पितृलोका दुखून पुण्यलोका वचत जेतरना तुका संतान मेळ्ळें म्हूण जाल्यार पुण्यलोक मेळटशील तुका म्हूण. तेदना तुगेले वंशाचे वंशांगा करा बननाशी संतान तुका मेळका आशिल्लें तें तुगेलें कर्तव्य आशिल्लें. ಸ್ವಲ್ಪ काळ आलोचन करतकय तो म्हाका जाल तितले वग्गी चड संतान जावका कसो करचें म्हूण कडे ताका कुडकस केलें की पक्षी जाल्यार जाल तितले वग्गी प्रसव जाताची म्हळ्यार 2-3 म्हयने भितर मोठो दवरतात आनी एक पण दवरता 7-8 मोठे दवरतात नवतांनी. तशी तो कसो करता शारंग पक्षीची रूप धारण करतकय आनी जरिता म्हूण म्हळेलें का सारंग पक्षी वटू समागम करता. तशीची जाल तितले बग्गी चारी पक्षी पिल्ल जलींची ते जतना ब्रह्मज्ञानी म्हळ्यार हागेल निमती व ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण न्हय, ज्ञानी न्हय. तशी तागेल निमती तो ब्रह्मज्ञान आसूचें चारी पिल्लांक पावला जाल्यार कसलेय जेवो त्या वेळार तागेली उपाधी कसो आशिल्ली पक्षी न्हय. पक्षी देहांतनी एका बायल एकचे म्हूण ना तांकां तें गोतूना तांणी कोणाल वटूचे जाल्यार समागम करताचे. तशी पक्षींगेल वरीची मंदपालू ಸ್ವಲ್ಪ काळ जरिते वटू आशिल्लो. मागीर लपिता म्हणलेली एक बायल पक्षी ताका मेळ्ळी. ताजे वटू मेळ्ळो खंय तो. हांच्यान जरितेक बारी बेजार जाल्लो. अन्नान मोट्टो दवरले कुडले आन सोंड चमकला. 3 मोट्टो दवरले कुडले मंदपालू तो शारंग रुपार आशिल्लो पळय तो सोंड चमकलो. अंड रुपारी आशिल्ली की तांणी म्हळ्यार मोठ्या रुपारी आशिल्लीची. त्या वेळार तिका खंय वचकी जल्वें तें मोट्या दुखून पक्षी भायर येवकात न्हय, ताका कावन दिवका न्हय म्हणटना तिका वच जायनी. त्या वेळाक ती कसो करता चारी मोट्यांकय हुंसाण दिवन ते पिल्ल जावन भायर येतरी तें उब्बून वचतय तें वचून पळोवचें. पक्षी धर्म तो आहार निहाण जबयतर आशिल्ली. एक दिवस मंदपालू तो शारंग पक्षी रुपार आस म्हळेल पळय तो लपिता म्हळेल न्हय पक्षी वटो भोंवतर आशिल्लो न्हय. त्या वेळाक अग्नी देव खांडव वन दहना खातीर येवचें ताणें पळयलें. अग्नील संकल्प मंदपालाक कसो म्हूण कळ्ळें. त्या वेळाक सगळें खांडव वन दहन करता म्हणले कुडलें मंदपालाक ते चारी मोट्टो दवरलेलो पळय बायलेन त्या उडगास जावन तांणी चेडूं आतां कांय पिल्ल जावन भायर येयलें दिसता. तांणी भस्म जावन वचनच न्हय म्हूण म्हळेल भंयान तो अग्निदेवाला वचून अग्निस्तोत्र करतकय अग्नी देवाक बारी रितीर स्तोत्र करून सुप्रीत करता. तेदना अग्निदेव ताका निमगीत तुका कसल जावका मेकेल निमती म्हूण. तेदना मंदपाल पक्षी रुपारी आस तागेले 2 पांय न्हय त्या पक्षींक तेंची पांय पूण राबल्या वरी अंजली पांयानाची अंजली बद्द करून राबला खंय तो अंजली दवरून आनी सांगतरच खंय प्रहदन्न खांडवम दावम मम पुत्रान विसर्जया. तूं खांडवन दहन करूंक आयला म्हूण गोतस जाल्यार मेगेल 4 चेडवान तूं भस्म करनाशी सोडका जायत म्हूण सांगून अग्निदेवान अभय प्रदान केल्लें. मागीर खांडव वन दहन जातना त्या चेडवांक रक्षण केलें. कशी म्हूण म्हळ्यार
त्या सुरवेक मंदपालानं चेडू आरक्षण कर म्हणून अग्निदेवाला सांगला म्हणून जरी ते काही गोतना म्हळ्यार ते शार्ंग पक्षी बायल जावन आशिल्ली पळय सुरवेची ती गेली 4 चेडवांक काही गोतना 4 कडे दुखून अग्नी भग 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 जळतरस त्या वेळार ते 4 पक्षी तांगेला अम्मा जरी तांबळेल पक्षी भारी भंय जालें की तांकां कशी चुकोवन घेवन वच्चें तेदन जरिता चेडवां पळोवन रडतकय आव कसं करची तुमकां अशी अग्नी 4 सुतां नाही येतरच न्हय तुमकां हांव रक्षण करची कशी आनी तुमकां आनी की रेक्के येनी पायय वड्डनीची उब्बू खंडीत जायना आतां हे उज्जुकेद ओडस म्हळ्यार व्हड वृक्ष भस्म करतरस अंत दुखून उब्बून वच्चाक मेगेल चेडवां जायना 4 चेडवांक कोक्का धरून उब्बून वचा म्हळ्यार तितलें सामर्थ म्हाका ना म्हणून तांकां सोडया मेगेल जीव वांचून घेवया म्हळ्यार जतवे म्हाका ना न्हय एक पक्षीक एक पिल्ला हांव होरीत जाल्यार हे 4 पिल्लय मेगेल प्रितीत न्हय खंयच्या व्हरचें खंयच्या सोडचें म्हूण म्हाका कळना खंयच्या सोडून वच्चें हांवें खंयचें घेवन वच्चें इतलो व्हड आपतकाल म्हाका येयलो न्हय हांगा दुखून चुकोवन घेवची कशी म्हूण सांगून कडेरी एक पंत लागतकय म्हाका तुमकां वांचो का म्हूण दिसता कसलें जेवो तुमगेले 4 जनांले वयरी मेगेले रेक्के सोण बसताव कशीची तुमी स्वल्प वेळ पुणी उंचाणी दुखून म्हणटात न्हय मागीर कांय करूचें ना आमाई तुमी मरचे जाता कितकी म्हूण म्हणटरस आनी सांगतकय तुगेलो आनो कसले जबाबदार नासल्या वरी तुमकां सोण चमकला न्हय म्हणलेलें ताणें कसं न्ही सुरवेक जरितारी म्हूण एक सुरवे पिल्ला ताणें जरितारी म्हूण नांव दवरलेलें की ताणें म्हणलेलें की जरितारी मालगोड पूत जाता आमगेलो कुलदीपक जालो दोनीचे सारिस्रका मेळलो तो भारी संतान जाता ताका तागेल मिगेल पित्रांगेल वंश तो वृद्धी करता तिन्नीच्यो स्तंभा मित्र वा तपस्वी जाता कोणे म्हळ्यार कडेच्यो द्रोण वा श्रेश्ठ ब्रह्मज्ञानी जाता म्हणून तुगेल्या अन्नान सांगिल्लें जाल्यार आजी आमकां सोण तो चमकला हांगा आमी वंता की ना म्हूण म्हळ्यार कोणाक गोतस कशी हांव तुमकां घेवन हांगा दुखून भायर वच्चें म्हाका कसलें कळना म्हूण रडतरस तेदना चेडूं सांगता की ते 4 पिल्लय आमा तूं एकली पुणी वांच आमकां सोडी आमगेले वयर मस्त माया मोह दवर नाका तूं एकली पुणी वांच आमी हांगाच मरू पुरोची जाल्यार तूं वांचूनस म्हणजे तुका आनीक पंत चेडूं जातात न्हय सोण तूं हांगाच आमगेले वयचे वासल्यान बसली म्हूण जाल्यार तुवें मेल्ली आमी मेल्लींची आमगेले वंशा अभिवृद्धीक कसले अवकाशस्वे ना न्हय तेच्या न्हू 2 विशयी समालोचन करी आनी कसल चम करचें म्हूण पळय आमगेलो वंश ओरका म्हूण जाल्यार तूं ओरका सोणू आमगेले वयचे वात्सल्यचे चेड म्हूण तूं लेखल्यार आमगेले वटू तुवें सर्वनाश जाता तेच्या आमगेले वयचे व्यामोह सोडी हांगा दुखून उब्बून वसा मात तूं आस म्हूण जाल्यार मुखारसून तुका मस्त चेडूं जातना आमगेले पुराय पित्र तांकां मुखारसून चांग सदगती जाता जाल्यार चेडूं सांगता वय आवसूल मना हें सम म्हूण दिसतवें कशी जेवो चेडवांक वांचो का म्हूण म्हळ्यार अशी ती सांगतकी हांगाची लागगी आ पळयला हे रूकस न्हय आजी पंदा एक बिंद्रा बील तुमी पुरे ते बिल्ला भितर बैसाचे तेदना अग्नी थंय तर येना कशी म्हूण म्हळ्यार तुमी तांचो चमकल कुडले बिलाचे वयर हांव मात्ती घालून सोडता मात्तीक उज्जू लागना म्हणूच न्हय स्वल्प उंचाण येता तितलेची जाल्यार भगभगी जळना वापास अग्नी शांत जाल्ली म्हूण जाल्यार वापास हांगा येवन हांव मात्ती काण सोडता आतां वांचो का म्हूण जाल्यार तुमी एक कोरका म्हूण कडेरी न्हिजाव न्हू ते 4 पक्षी म्हणून शिवाय पिल्ल तांकां उब्बू जायना सकडेच चपरो जाल्यार ऋषी संतान जाल्यार देखून ज्ञान आशिल्लें तांकां तांणी सांगताच खंय आमा आमकां निकी रेक्के पुक्क कसले वड्डनी आमी एक मामसा मुद्दूशी आसाची वय आमकां तूं बिला घाल्लें म्हूण जाल्यार विंद्राक मांस खावचें म्हळ्यार बारी प्रीत न्हय थंय आशिल्ली विंदूर आमकां गट्टी खावन सोडा न्हय तशें जावन न्हू हांगा आसल्यार आमी मरताची बिला चमकल्यार आमी मरताची आमकां मृत्यू निश्चय म्हळ्यार वय खंडीत मृत्यू जाता आमगेले आतां आमी कशी आलोचन करतरस म्हळ्यार आमी मेल्ली कुडले वपास आमगे ल्हान अपुत्रवंत म्हूण जाता आनी मुखारसून वंश वाडोवची कशी अन्नाका पुत्रत्वा दोशा दुखून निवारण करची कशी तेंच आलोचन करतरसाची आमी आतां
आमकां कसं दिसता म्हूण म्हळ्यार बिला वचून विंद्रान आमकां खावचे पशी हांगासून अग्नीन आमकां लासूचे श्रेश्ठ म्हूण दिसता. तेका म्हूण म्हळ्यार अग्नी म्हळ्यार पवित्र तो ताण्या तागेले निमते आमगेले शरीर त्याग जाल्ले म्हूण जाल्यार पुण्य म्हूण येता म्हूण सांगतना शाणा चेडू सांगताची युक्तायुक्त विषय तांणी सांगला जाल्यार आम्हाक व्यामोह म्हळेल वय न्हय. हांव सो सांगता कई तुम्ही सांगचे वय ना म्हूण म्हणा जाल्यार हांव पळयला बिला दुखून विंदूर भायर येयला कुडले एक गिडक पक्षीन विंद्राक घेवन खाल्ला. तशें जावन तुमी निर्भय जावन बिला वचूं येत म्हूण म्हणटना तांणी सांगताची सम्म ते गिडक पक्षी येवन विंद्रा खाल्ली म्हूण तूं सांगला आमी पळयनी आमकां दृढ ना त्या विशय आनीक म्हळ्यार हें बिल्लांत एकू विंदूर आशिल्लो म्हूण तूं कशी सांगता. मस्त विंदूर आसच्या पुर्णवतान तूं कशें जाल्यार आमकां प्राणभय आस म्हळ्यार आसना माय. आतां अग्नी वेळार अग्नी जतरस वय अग्नी निमते आमी वंचूनच म्हूण येना तेका म्हूण तूं म्हणशी आमी पळयतरच येत पळय वारे घुवले अग्नी ज्वाल पळय त्या बडीन चमकला म्हणटना आमी हांगा आसल्यार पक्कन वंचूकय पुरोच आमी बिला चमकला रे तांचे भितर विंगड विंदूर आसा जाल्यार आमगेलें मरण खंडीत. तशें जावन आतां आमी कशी पूण वांचूं पळयताचें हांगा जेवो थंय जेवो कसले तूं मात्र तुगेले जीव वंचून घेवका तूं वांचूं नसला रे कितले की पिल्ल तुका जेताच्या म्हूण म्हणटना वापस येती तांकां ना 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 हांव त्या गिडक पक्षीन येवन विंद्राक घेवन धांवन उब्बून चमकलेलें पळयलां आनी हांव गिडकाक आशिर्वाद करून येयला तूं स्वर्गांत सुखार आसता भांगरा शरीर तुका येता म्हूण कित्याक म्हळ्यार विंदूर आमगेलो वैरी म्हूण घोषणा आमगेलो वैरी खावन आमकां उपकार केला न्हू ताणें म्हूण. तशें जावन आतां विंदूर ना म्हळ्यार खंडीत निर्भय जावन बिला भितर वचचें जाल्यार तांणी म्हणटात ना ना त्या गिडकान विंद्रा उब्बोन व्हेल्ला तें खाल्लां म्हळेलें आमकां खडाखंडीत जेवूतय आमी बिला भितर वचनाची. ती वापस सांगता ना ना बद्द व्हेल्ला आमी पळयला तुमी भिवचे नाका तूं जाल्यार तितले वगी बिल्ला भितर वचचें. वापस तांणी सांगता आमा कसं पट्टी सांगून आमकां चुकोवन घेवच्या पळोवन तूं आमी तूं कसं केला येदोळ थंय कांय करी न्हय आमी फुडें कसं जावन आसोच म्हूण आशिल्ली म्हूण आमकांय गोत ना तुकाय गोत ना. मागीर एका जन्मा संबंद म्हूण आशिल्लो तेन्ना तूं कसो जाल्यार इतली दुख्ख भोगता आमकां सोडे न्ही तूं वस कळ्ळें. पक्कनी आमकां अग्नीन लाशिल्लें तेन्नाय आमी पुण्य लोकां वताची अग्निदेवान आमकां लासिनाशी सोडलें तेदून वापस तूं आतां उब्बून चमकल म्हणजे हांगा घेवन वापस आमगेलो मेळ येत न्हय. पुराय ज्ञानी तांणी इक्का जरिताक कसो उतर दिवचें म्हणजे न्ही कडेर म्हणटना ती एक चांग जागेक सुरक्षीत जागे उब्बून चमकल खंय अग्निदेव जळन 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 मंद पालल चेडवान आसूचे रुखाल्या समीत येयला कडेरी तांणी ओडोडान अग्नी ऐकपडची तशी उलयताची तेदना सुरवेचो जरतारी चेल्लो सांगता कई तुमकां गोतसो बुदोवन जल्ललो तो ताका कश्ट काल येता म्हूण जाल्यार सुरवेकाची धैर्यान जागृत जाता कई तो कश्ट येयली म्हाका म्हूण भिवन रोवन बैसना म्हूण कोण आनी कश्ट येता म्हूण कळना नशी मूर्ख जावन बसता पळय ताका कश्ट येयले कुडले ताका भंय जाता संकट जाता तसले जेन्ना कसले श्रेयस जाता तेन्ना सारीस्रक म्हणेल पक्षी जरिता पक्षीक सांगता की सुरवेचे जरतारी पक्षीक अण्णा तूं भारी बुद्धन तूं भारी सहन आसूचो आतां आमकां मरणकाल लागीं येयला म्हूण म्हणलें तुकाय गोतस आमकांय गोतस जाल्यार अनेक जनां तूं कोणेय एक जावं दोन जनां मान धैर्य येवचें तेदना स्तंभ मित्र म्हणटा की अण्णा तूं मलगडो म्हाका अन्नाल समान म्हणटना पळय आतां आमगेलो आन आमकां सोण चमकला मलगड अण्णाची अन्नाल समान म्हणटना ताणेन मात आमकां अपाया दुखून म्हळ्यार कसले अशी आमकां एक कश्ट येयला तांकां दुखून पार करका तूं आतां नुतो बसलो हात पांय सोळून म्हाका कसलेय जायना म्हूण आमी कसं करचें म्हूण तो सांगता कडेच धाकलो सांगता खंय
पळ्या लागी लागी अग्नी तरस आम्यात मरता म्हळेल खंडित यो अग्नी देव तागेल 7 तोंड 7 जिब्बेन जग येतरी पुरे वस्तू लासी तरी आमगे लागी येतरस म्हण आणि कसं कोरका म्हण म्हणेल त्यांनी निश्चय करून घेता की इतले उरलेले नंतर जरा तारी पक्षी सुरवेच पक्षी अग्निदेवा प्रार्थना करत काही पळ्या अग्निदेवा तू तू तुगेले ज्वाले नमक लासीना नशी आमक रक्षण करतोय तेदना दोन्हीचे सांगतो की आमगेला अम्माय आमक सोण चमकल आमगेला आनु कैस कोण इत्ते आमक सले गोतना आमका निकी पळे उब जायना म्हणताना आम्ही चुक्कोन घेवचे जायना अग्नी दुखून उब्बू जत जाल्यार जाल्यार एकडे तेकडे उब्बून मरचेसल्या कशी मरता जाल्यार थोडेपणी प्रयत्न करता आशिल्लीची आमकां निकी रेक्के बुक्क कसलेची पुटवणी तशें तूं सन्न आम्ही म्हूण लेखून आमकां रक्षण करी म्हूण तशी 4 जनय ताका प्रार्थना करताची 4 जनय 4 रितीर प्रार्थना करताची त्या वेळाक अग्निदेव सुप्रीत जलके पाप सಣ್ಣ ಸಣ್ಣ ಪಿಲ್ಲ ಹಂಚಾಣ ಮಂದಪಾಲ ಕೈ उतरदिला त्या उडगा सैले अग्निक कडे रे तो सांगत की चिरडुवांक तुमगेला अन्नाने तुमगेल प्राण वांचो का म्हणून मेगेला निमून घेतला ताणें म्हाका मस्त रितीर स्तुती केला तुम्ही स्तुती केला म्हणटन तुमगेले विशीं हांव सुप्रीत जाला आतां हांव तुमगेले खातीर कसल कोरका म्हूण सांगतात तांणी आमगेले मरण आमकां मरण जायना नशें पळोवका म्हूण कडे रे तो जायता म्हूण म्हणटके जला रे तांगेल मनान तेतके अग्नीला कुडले निमगितात तांगेल मना येता आमकां अग्नी निमती कसले जायना म्हूण जाल्यार रे आमगेले एक माज्य रसाची आमगेल वैरी तांगेल निमती कसले जाल्ला रे कुडले सांगता काय तांणी आमगेल लागीं आमगेल अरण्यांत मस्त रानमाज्य रसाची केदनाय आमी भिवनू जीवन करचें आमगेल्या अम्माक केदनाय आमकां तांगेल निमती राखचें काम तशें जावन तूं त्या माजरा परे नाश करी म्हूण कडे रे तो अग्नी कसो करता ते द्रोण म्हणलेलो कडेच पक्षीन सांगील बरी सर्व माजराल समूह नाश करता आनी ते 4 जन ऋषी कुमार मंदपाल ऋषीले चेडू 4 पक्षी तांकां सोण बरलेले सगळी खांडव वन दहन केले ताणें आतां ते मंदपालाल विशीं कसं जाल्लें ते आमी पैचे दिसाक पळोवया कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।